नमस्कार। आज रात्रीची आपण दुसरी फिडिंग आळींची दिलेली आहे। त्या अगोदर काय केलेलं आहे, आपण मोल्टा हा दुपारी उठवलेला होता 1 वाजता, त्यामुळे पूर्ण पाला संपलेला नव्हता। तर आता सरासरी संध्याकाळचे 9 वाजत आलेले आहेत। आता आपण संध्याकाळची फिडिंग दिलेली आहे। तर त्या अगोदर काय केलेलं आहे, जे आपले बेड होते, हे जे बेड आहेत ते बेड जे चॉकी सेंटर मधून आलेले बेड होते ते बेड आपण काढून घेतलेले आहेत, बाजूला घेतलेले आहेत व त्यावरील ज्या आळ्या होत्या त्या अशा पद्धतीने एका लाईन मध्ये आपण स्पेसिंग त्यांना दिलेली आहे। व यावरती ज्या आळ्या थोड्याफार शिल्लक राहिलेल्या असतात त्यासाठी अशा आपण 2-2, 3-3 फांद्या टाकलेल्या आहेत, जेणेकरून सकाळपर्यंत त्या आळ्या त्या पाल्यावरती येतात व नंतर ते फांद्या आपण उचलून रेग्युलर आळ्यांमध्ये टाकणार आहोत। उर्वरित ज्या काही छोट्या मोठ्या आळ्या असतील त्या आळ्या आपण बाहेर बेड साईड टाकून देणार आहोत। आता यावरती जे थोडंफार ओलसर दिसत आहे यावरती आपण जस्ट बेस्ट हे फवारलेलं आहे। जस्ट बेस्ट हे आपल्याला तिसरा मोल्ट बसेपर्यंत पहिल्या 3 फिडिंगला सरासरी मारायचं आहे। त्यानंतर तिसरा मोल्ट उठल्यानंतर पहिले 3 फिडिंग अशा पद्धतीने जस्ट बेस्ट आपण डेली वापरणार आहोत। त्यासाठी जो हा फवारा आहे यामध्ये आपण 2 लिटर पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 10 मिली औषध आपण मिक्स केलेलं आहे। अशा पद्धतीने आता आपण दुसरी फिडिंग दिलेली आहे। आळ्यांनी आता पाला खायला चालू केलंय। ज्या आळ्यांनी पाला खाल्लाय त्या आळ्या अशा पद्धतीने बसलेल्या आहेत। सकाळपर्यंत सरासरी 9-10 आपल्याला सकाळची फिडिंग द्यायला सरासरी 9 वाजतील, तर 9 वाजेपर्यंत आपण हा पाला पूर्णपणे संपून जाईल। जरी सकाळपर्यंत नाही संपला तरी फांद्या खाली वर केल्यानंतर हा पाला पूर्णपणे संपून जातो। अशा पद्धतीने आपण आता रात्रीची दुसरी फिडिंग दिलेली आहे। जशी थंडी चालू होईल, थंडी चालू झाल्यानंतर आपण जे तुम्हाला वर पांढरी पन्नी दिसत आहे ही पन्नी आपण आळ्यांवरती झाकणार आहोत, जेणेकरून टेम्परेचर मेंटेन होण्यास मदत होईल। तसेच जे साइडची ताडपत्री आहे जी सध्या वर केलेली आहे ती ताडपत्री आपण थंडी वाढल्यानंतर रात्रीच्या टायमाला खाली सोडणार आहोत, जेणेकरून थंडी कंट्रोल होण्यास मदत होईल। तर अशा पद्धतीने आज आपण पहिल्या दिवसाच्या 2 फिडिंग पूर्ण केलेल्या आहेत। धन्यवाद।